रात्रीचे 2 वाजलेत आणि मी हा काय उद्योग करून घेतलाय ना ते सांगतेच. त्याआधी बघा मला कशी प्रिन्सेस ट्रीटमेंट भेटतीये इथं. आणि छोटंसं जरी लागलं ना तरी ह्यांच्याकडून मला अशी ट्रीटमेंट घ्यायला भरपूर आवडतं, कारण छोटं लागलं तरी मी असं मोठं काहीतरी करून दाखवते त्यांना. असो, तो आपल्या मस्करीचा भाग आहे. उद्या संडे असल्यामुळे ना आजची रात्र तर मूवी बघूनच एन्जॉय करायची असं आमचं ठरलं आणि रात्री खूप उशिरापर्यंत आम्ही मूवी संपवला. आणि आता निम्म्या रात्रीची झोप तर काही लागणार नाही, पोटात पण काहीतरी गेलं पाहिजे. त्यामुळे मला तर एवढी भूक लागली होती ना आणि काहीतरी चटपटीत खावंसं वाटत होतं. तर माझं ठरलं की आता मला वडापावच खायचेत. आता एवढ्या रात्रीचे मी पाव कुठून आणणार, तर त्याचा पण आम्ही काय जुगाड केलाय ना ते तुम्ही बघाच. आणि ह्यांना एवढी झोप आलती तरी ह्यांची झोपमोड मी करत होते काही ना काही वाजवून सारखं सारखं. आता इकडे बटाटे सोलायलाच त्यांना बसवलं, पण तरीसुद्धा त्यातनं पण त्यांनी एकच सोलला आणि लगेच निघून गेले. आता तुम्हाला वाटेल की एवढे सगळे वडे आम्ही दोघेच संपवणार आहे का, तर हो, 1-2 शिल्लक राहतील, पण बाकी सगळे आम्ही फस्त करणार आहे. आणि बटाटे वड्यांपेक्षा जास्त आहे ना त्याचा हा जो बेसनचा चुरा जो तळलेला असतो ना तोच आम्हाला जास्त आवडतो, त्यामुळे तो सुद्धा मी सेपरेटली तळून घेते. आणि हा बघा आमच्या पावाचा जुगाड काय असणार आहे. घरामध्ये ब्रेड पडले होते, आता त्याच्यापेक्षा जास्त तर काय अजून बेस्ट असू शकतं ना. लगेचच मिरच्या सुद्धा तळून घेतल्या. आता हे नवऱ्यासाठी करावंच लागतं, मला तर मिरच्या आवडत नाहीत, पण एवढे भारी वडापाव झाले होते ना. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.